मित्रांनो, काल झालेल्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाने खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले. त्याच्यापैकी खूप महत्त्वपूर्ण निर्णय, त्याच्यापैकी काही निर्णय असे आहे की ज्याच्यातून शेतकऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आणि खूप मोठी गुड न्यूज त्याच्यातून समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी योगेश पबळेंना आपण पाहता योगेश पबळे 2.0 आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, पुढील असल्याच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून पुढील माहितीपूर्ण असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, काल 28 जून 2024 रोजी झालेल्या पावसाळी म्हणजेच अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे तिथे उपस्थित होते. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यापैकी बरेच काही अर्थसंकल्पीय निर्णय त्यांनी घेतलेले आहे. त्याच्यापैकी मेन पहिला जे एक निर्णय म्हणजे की जे पण शेतकरी मित्र बँकांना रेग्युलर म्हणजेच की चालू बाकीदार कर्जदार शेतकरी अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खूप महत्त्वाचे असे निर्णय ठोस पाऊल त्यांच्याकरता घेतलेले. कारण की गेल्या मागच्या बऱ्याच काही काळापासून जे रेग्युलरवाले शेतकरी होते ते खूप म्हणजेच की नाराज होते किंवा खूप चिंतित होते. कारण की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जे काही रेग्युलर शासनाला गव्हर्नमेंटला बँकांना कर्ज परतफेड करत असतो, तर आम्हाला कोणताही लाभ अद्याप बऱ्याच काही दिवसापासून झाले नाही. कारण की मित्रांनो, आपण आपल्या मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये असे माहिती देण्याचे काम केलेलं होतं की येणाऱ्या काही काळामध्ये राज्य शासन जे की रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा म्हणजे निर्णय लवकरच घेणार आहे. त्याच्यापैकी पहिला निर्णय म्हणजे की जे चालू बाकीदार शेतकरी आहेत त्यांच्याकरता प्रोत्साहनपर शेतकरी मित्रांनो 50,000 रुपयापर्यंतची रक्कम देण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे. ते किती तारखेपासून देणार आहे, कधीपासून देणार आहे, हे सर्व काही आपण डिटेलमध्ये हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्याकरता तुम्हाला काय काय करावं लागणार आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे पण शेतकरी मित्रांनो रेग्युलर आहे म्हणजेच की म्हणजे रेग्युलर बँकांना कर्ज परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासन जे आहे की 50,000 रुपये प्रोत्साहन देणार आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कालच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि ते कधीपासून चालू होणार आहे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज जे की 29 जुलै 2024 आहे, तर लवकरात मित्रांनो 29 जून 2024 आहे, तर म्हणजेच की 5 ते 10 जुलैपासून हे याच्यावरती अंमलबजावणी केल्या जाणे आणि लवकरच तुम्हाला त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहन परत लवकरच तो लाभ तुम्हाला देण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता एक पहिला मेन निर्णय जे की काल झालेल्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. हा खूप मोठा निर्णय त्यांच्याकरता सर्वच म्हणजेच की चालू बाकीदार रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांसाठी आहे. आता दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की महिलांसाठी राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण मित्रांनो जून म्हणजेच की जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच होणार, म्हणजे 1 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत त्याची अंमलबजावणी त्याच्यात लवकरच करण्यात येणार आहे. म्हणजेच की महिलांकरता दरमहा 1,500 रुपये वेतन म्हणजेच की त्यांच्याकरता देण्याचं शासनाने ठरवले. म्हणजेच की दरमहा महिलांच्या खात्यात जनधन अकाउंटमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये रक्कम जमा होऊन जाईल. कारण की महिलांच्या काही निर्णयावरती अनुसरून त्याच्यावरती शासनाने थोडं सखोल अभ्यास करून किंवा सखोल एक विचार करून महिलांना 1,500 रुपये दरमहा देण्याचं ठरवले. त्याच्याकरता तुम्हाला काय काय करावं लागणार हे पण आपण जाणून घेऊन असतात. ते पैसे पण तुमच्या खात्यात येणार नाही. कारण की 1,500 रुपये ज्यावेळेस काही दुसरे म्हणजेच की आपलं एक जनधन अकाउंट असतं, त्या जनधन अकाउंटची तुम्हाला EKYC करून घेणे किंवा जनधन अकाउंटची जी माहिती ती अपग्रेड करून घेणं लागेल तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन. जे आपण बँक अकाउंटमध्ये तुमचं जनधन अकाउंट जास्तीत जास्त लोकांचं SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातूनच जनधन अकाउंट ओपन केलेलं असतं. तर अशा महिलांसाठी दरमहा शासन जे की माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तो निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि तिसरा पण एक खूप महत्त्वाचा निर्णयावरती त्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. एक लेख लाडकी योजना ती पण नव्याने लागू करण्याचे शासनाने ठरवले. तर शेतकरी मित्रांनो, आता हे झाले काही मुख्य निर्णय. आता कर्जमाफीचं काय झालं याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कारण की कर्जमाफी संदर्भातील राज्य शासन जे की ठोस पावलं उचलण्याच्या प्रयत्नावरती आहे. कारण की हे पहिलीच बैठक होती पावसाळी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनाची पहिलीच बैठक होती राज्य शासनाची. आता शेवटची म्हणजेच की या विधानसभेमधील त्यांचे शेवटचं एक पावसाळी अधिवेशन आहे शेतकरी मित्रांनो. अजून काही पावसाळी अधिवेशनाच्या पुढील काही बैठका होतील. त्या बैठकांमध्ये नक्कीच कर्जमाफी संदर्भातील 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्जमाफीचे निर्णय राज्य शासन घेणार आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मित्रांनो 2017 पासून ते 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 पर्यंतची सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जे की राज्य शासन शेतकऱ्यांना देणार आहे, असं मागील काही काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आलेलं होतं. आणि जोपर्यंत मित्रांनो म्हणजेच की
छत्रपती शिवाजी महाराज योजना ही लवकरच लागू करून शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत 1.5 लाखापासून ते सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी भेटणार आहे. त्याच्यामध्ये 2017 पासून ते 2023 पर्यंत ज्यांचं पुनर्गठन झालेलं अशा शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु त्याच्या अगोदर आता जे पण प्रोत्साहन 50,000 रुपये ते कधीपासून चालू होणार आहे, म्हणजेच कधीपासून ती रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार याच्यात आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो 5 जुलैपासून ते 10 जुलैच्या दरम्यान तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकांना त्या म्हणजे जाऊन बँकेमध्ये जाऊन बँक तुमच्या ब्रांचला व्हिजिट करून अर्ज केला तर लवकरच तुमच्या खात्यात ते 50,000 रुपये प्रोत्साहन पडेल, ती रक्कम लवकरच येऊन येईल. तर शेतकरी मित्रांनो हेच होतं थोडक्यात राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय याचे निर्णय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, जर कधी तुम्ही ही माहिती पहिल्यांदाच किंवा दुसरीकडे पाहिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. पुढील असले माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल योगेश पब्लिक 2.0 सबस्क्राईब नंतर नक्की करा. शेतकरी मित्रांनो धन्यवाद. मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.